बारामती नगर परिषदेचे आरोग्य सभापती तथा नगरसेवक नवनाथ बल्लाळ यांनी कचरा संकलन व्यवस्थापन पार्श्वभूमीवर आज कचरा डेपो बारामती येथे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक घेतली. या बैठकीमध्ये शहरातील कचरा संकलन, वाहतूक व विल्हेवाट प्रक्रियेतील अडचणींचा आढावा घेण्यात आला. शहरातील अधिक स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. यावेळी बोलताना आरोग्य सभापती नवनाथ बल्लाळ म्हणाले की माझी बारामती शहर स्वच्छ राहावे, स्वच्छ दिसावे हा विषय दिवंगत अजित पवार यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा होता. त्यांनी बारामतीत केलेली विकास कामे आणि स्वच्छतेबाबतचे प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू. बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेविका आरती शेंडगे, स्वीकृत नगरसेवक सोमनाथ गजाकस, अपक्ष उमेदवार बनकर हे देखील उपस्थित होते. सर्व सदस्यांची मागणी होती की खातेप्रमुख मुकदम यांच्या संदर्भात एक मीटिंग आयोजित करावी. त्या अनुषंगाने या ठिकाणी आज आम्ही एक मीटिंग आयोजित केली होती. सर्व सदस्य मुकदम, HOD, आरोग्य निरीक्षक उपस्थित होते. येणाऱ्या काळात जास्तीत जास्त बारामती शहर कसं स्वच्छ ठेवता येईल यासाठी सर्वांनी आम्ही विचार विनिमय केला. 21 तारखेला माझी वसुंधरा 5.0 हे प्रथम पारितोषिक बारामती नगरपालिकेला मिळाल्याबद्दल देखील आम्ही सर्वच कर्मचाऱ्यांचे मनापासून स्वागत केलं की यांच्या परिश्रमामुळं, यांच्या कष्टामुळं आणि आदरणीय अजितदादा पवार यांनी जी शिस्त लावली, त्यांना जे अभिप्रेत होतं की बारामती माझं शहर स्वच्छ राहिलं पाहिजे, त्या अनुषंगाने सर्वच कर्मचारी काम करत आहेत, नगरसेवक काम करत आहेत. येणाऱ्या काळात देखील इथून पुढं आदरणीय अजितदादा पवार यांचं जे स्वप्न होतं स्वच्छतेबाबत की शहराबाबत, त्या अनुषंगाने आम्ही दर शुक्रवारी स्वर्गीय आदरणीय अजितदादा पवार यांच्या समर्थनार्थ महास्वच्छता अभियान जर शुक्रवारी राबवणार आहे. या शुक्रवारी रुईगाव या ठिकाणी त्या अभियानाची आम्ही सुरुवात करणार आहोत. त्या अगोदर आम्ही विद्याप्रतिष्ठान या ठिकाणी आदरणीय अजितदादा पवार यांच्या समाधीस्थळी जाऊन आम्ही सर्वच त्या ठिकाणी त्यांना अभिवादन करून रुईगाव या ठिकाणी जाऊन त्या अभियानाची सुरुवात करणार आहोत. येणाऱ्या पुढच्या काळात भारत स्वच्छता अभियान हे देखील चालू होणार आहे. त्यामध्ये गेल्या वेळेस बारामती नगरपालिकेला 9वा क्रमांक मिळालेला आहे आणि येणाऱ्या या स्वच्छता अभियानामध्ये बारामती नगर परिषदेला पहिला क्रमांक कसं मिळेल यासाठी आम्ही सर्वच कर्मचारी त्यासाठी मनापासून प्रयत्न करणार आहोत. एवढं या ठिकाणी आपल्याला मी माहिती देतो.